तर नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो, कालच्या वेळी आरक्षणावरती बोलता बोलता जेव्हा मीडियाने संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरती जरांगे पाटलांना प्रश्न विचारले तेव्हा जरांगे पाटलांनी खूप काही खुलासे केले। तसेच त्यांनी असा दावा केला की फडणवीसांनी आणि देशमुख कुटुंबियांनी स्वतः सहआरोपींना थांबवले आहे। तसेच त्यांनी आणखी खूप काही दावे केले। आता ते काय म्हणतात हे आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। सरकारच्या प्रतिनिधीला माहिती आहे त्याच्याबद्दल काय आहे ती, आणि देशमुख कुटुंबाला माहिती आहे, कारण त्यांनी मागे सांगताना सांगितलं आम्ही ठरवून, देशमुख कुटुंबाने आणि आम्ही ठरवून काही सहआरोपी होणारे थांबवले। त्यामुळे त्या मॅटर बद्दल त्यांनाच माहिती आहे, मला त्या मॅटर बद्दलचं माहिती नाही। ज्या दिवशी देशमुख कुटुंबाला गरज लागेल त्या दिवशी मी उभा राहील, पण आज मला माहित नाही त्यांचा अंधारात आधी काय ठरतंय हे मला माहित नाही। मी हे प्रामाणिक काम करणार, मी घेतो तो डायरेक्ट वैर, मला येत नाही छक्के पंचे खेळता। या बोटवर थोका घेणारी अवलाद आपली नाही। त्यामुळे त्यांनी जाहीर मीडियाला त्याच वेळेस सांगितलेलं आहे की आम्ही ठरवून, देशमुख कुटुंबाने आणि आम्ही, म्हणजे देवेंद्र फडणवीस त्या सरकारच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून बरोबर डाव साधलाय। आता यांचा अंधारात काही ठरत आहे, तेच म्हणले आम्ही सहआरोपी लय मोठे होणार होते पण होऊन दिले नाही, म्हणजे हे वाचविणार त्यांना। आणि मग नुसतं आम्ही बोंबलून का उपयोग समाजाने, याला अटक करा त्याला अटक करा त्याला आरोपी करा, आम्ही बोंबलून का उपयोग, तुम्ही अंधारात काही ठरता तिकडं। त्याबद्दलचं त्या दोघांनाच माहिती, सरकारच्या प्रतिनिधीला आणि देशमुख कुटुंबांना आपल्याला त्याच्याबद्दलचं माहिती नाही। ज्या दिवशी त्यांना गरज लागेल त्या दिवशी मान काटून द्यायला पुन्हा पुढे उभं राहायला तयार आहे। त्याबद्दल आपल्या सध्या काही माहित नाही। ते देवेंद्र फडणवीस जाणं, ते सरकारचा प्रतिनिधी जाणं, आणि ती केस आता ती कशी संपवणार आहेत हे तुम्हाला थोड्या दिवसात कळत। देवेंद्र फडणवीस आणि सरकारचा प्रतिनिधी ह्या केसचा कसा कार्यक्रम लावला, यांनी कशी पद्धतशीर विल्हेवाट लावली हे तुम्हाला थोड्या दिवसात कळत। चलो धन्यवाद। नाही ते कोण आहे ते काय मला माहित